जेवताना ताटात कितीही अप्रतिम व्यंजन असले तरी ताटाची शोभा व जिभेची चव वाढते ती तोंड लावणीच्या पदार्थांनीच। आज आपण अशीच एक मल्टीपर्पज सुकी चटणी बनवणार आहोत जी अगदी महिनाभर टिकते व थोड्याच वेळात तयार होते। ही चटणी तुम्ही चपाती, भाकर, वडापाव, मसाला पोळी किंवा तिखट पुऱ्या बनवताना थालीपीठ किंवा डोशासोबतही खाऊ शकता। माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर। तर आजची आपली रेसिपी आहे जिभेची चटक वाढवणारी मल्टीपर्पज अशी लसूण चटणी। लसूण चटणी बनवण्यासाठी मी इथे 15 ते 16 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। ही मिरची मोठी व लांबलचक आहे। ही मिरची जी पांढरी लाल मिरची असते ना तिखट, त्या मिरचीपेक्षा कमी तिखट आहे। यामुळे मी या मिरच्यांच्या बिया नाही काढणार आहे, मिरच्यांचे देठ काढून मी घेतलेले आहे आणि ही रेसिपी 15 ते 16 तिखट मिरच्यांसाठी परफेक्ट आहे। सुकी लसूण चटणी बनवण्यासाठी मी इथे 15 ते 16 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। त्यासोबत पाऊण वाटी लसूण, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं, 2 मोठे चमचे धने, 2 मोठे चमचे तीळ, पांढरे तीळ, 2 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर, तेल, एक छोटा चमचा जिरं व चवीनुसार मीठ। मी एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यात शेंगदाणे भाजून घेऊया। सर्व साहित्य आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांना इतर साहित्यांपेक्षा भाजायला जास्त वेळ लागतो, म्हणून आपण आधी त्यांना भाजून घेऊया। 1 मिनिट शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जवळपास 50% शेंगदाणे भाजून झाले की यात आपण घालूया लसूण। लसूण जास्त भाजायचा नाही आपल्याला, फक्त थोडा त्यांचा कच्चा फ्लेवर निघेपर्यंतच भाजायचा आहे। तुम्ही लसूण कच्चाही घालू शकता चटणीत, पण भाजल्याने चटणी जास्त काळ टिकते। आता यात मी अख्खे धने व तीळ घेत आहे, यांनाही भाजून घेऊया। धने व तीळ मी जवळपास अर्धा मिनिट भाजून घेतलेला आहे। आता मी यात किसलेलं सुकं खोबरं व जिरं घालते आहे। किसलेलं सुकं खोबरं आपल्याला जास्त नाही भाजायचं आहे, फक्त काही सेकंदच भाजून घ्यायचं आहे। खोबरं काही सेकंद भाजून झालेलं आहे। आता आपण घालूया यात सुक्या लाल मिरच्या। मी एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत। जवळपास 15 ते 16 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी। मिरच्यांच्या बिया काढलेल्या नाहीत आणि या मिरच्या कमी तिखट आहेत, जास्त तिखट नाहीत। जवळपास 1 ते 1.5 मिनिटं मी या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। याने मिरच्यांमधलं मॉइश्चर निघते व मिरच्या कुरकुरीत होतात। जवळपास 1.5 मिनिटानंतर मिरच्या भाजलेल्या गेल्या आहेत आणि आता आपण गॅसचा फ्लेम बंद करूया। आता हे सर्व भाजलेले साहित्य मी थंड करून घेणार आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे। आता ह्या मिरच्या मी सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहे। आता मी यात घालणार आहे काश्मीरी मिरची पावडर व चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेणार आहे। हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। चटणीला
रंग अप्रतिम आलेला आहे. चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. चटणी दरदरीत अर्थातच रवाळ टेक्स्चरचीच ठेवायची आहे, कोर्स असं टेक्स्चर ठेवायचं आहे. चटणी जास्त फाईन वाटायची नाही, बारीक वाटायची नाही आपल्याला. चटणीचं टेक्स्चर अप्रतिम व रंग सुरेख आलेला आहे. आपली चटणी तयार आहे, लसूण चटणी. तर आपली जिभेची चव वाढवणारी चटकदार सुक्की अशी लसूण चटणी तयार आहे. ही चटणी हवाबंद काचेच्या बरणीत सहज महिनाभर टिकते. तुम्ही ही चटणी प्रवासातही कॅरी करू शकता. कॅरी करायला खूपच सोयीस्कर आहे. तर आपली मल्टीपर्पज लसूण चटणीची साधी सोपी रेसिपी मी आज दाखवलेली आहे. रंग व टेक्स्चर अप्रतिम आहे या चटणीचं. तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व ती रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. व तुम्ही ही चटणी कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा. या चटणीत तुम्ही अजून काय वेगळं ॲड करता तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. वाचायला मला नक्की आवडेल. तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच सोप्या, झटपट व सिंपल रेसिपीसोबत. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.